कैसा हराया? एमआयएम नगरसेविका सहर शेख प्रकरण एक वाक्य, फक्त एक वाक्य आणि संपूर्ण मुंब्रा हादरून गेला. कैसे हराया हा प्रश्न होता का टोमणा? हा विजयाचा जल्लोष होता का जखमेवर मीठ चोळणारा वार? राजकारणात शब्द कधी तलवार बनतात हे त्या दिवशी पुन्हा एकदा सिद्ध झालं. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. मुंब्रा ठाणे जिल्ह्यातील एक दाट लोकवस्तीचा भाग, संवेदनशील, राजकीयदृष्ट्या कायम चर्चेत असलेला परिसर. इथे निवडणूक म्हणजे फक्त मतदान नाही, इथे निवडणूक म्हणजे वर्चस्वाची लढाई, ओळखीची लढाई आणि अस्तित्व टिकवण्याची लढाई. वर्षानुवर्षे एकाच नेतृत्वाचा दबदबा, एकाच विचारसरणीचं राज्य. हा भाग एका नेत्याचा बालेकिल्ला मानला जायचा. पण राजकारणात बालेकिल्ले कधीही कायमचे नसतात. महापालिका निवडणुकीची घोषणा होते आणि राजकीय हालचालींना वेग येतो. तिकीट वाटप सुरू होतं. काही चेहरे पुन्हा संधी मिळवतात, तर काहींची नावं यादीतून गायब होतात. ज्यांना नकार मिळतो त्यांच्या मनात अस्वस्थता वाढते आणि मग सुरू होतो पर्यायांचा शोध. याच टप्प्यावर एक नाव समोर येतं, सहर शेख. तरुण, आत्मविश्वासू आणि राजकारणात स्वतःची जागा निर्माण करू पाहणारी महिला. पहिली पसंती होती वेगळा पक्ष, पण तिकीट मिळालं नाही आणि इथूनच कथेला वेगळं वळण मिळतं. सहर शेख निर्णय घेतात पक्ष बदलाचा. AIMIM मध्ये प्रवेश होतो आणि मुंब्र्यात एक नाव समीकरण आकार घेतं. मतदानाचा दिवस उजाडतो, लोकशाहीचा उत्साह सुरू होतो आणि निकालाचा दिवस येतो. आणि मग मुंब्र्यात धक्का बसतो. ज्या जागेवर वर्षानुवर्ष सत्ता होती तिथे पराभव होतो आणि विजयी ठरतात सहर शेख. आनंद, उत्साह, जल्लोष. विजयानंतरचा क्षण असतो तो भावनांचा. शब्द अनावर होतात आणि माईक हातात घेतला जातो आणि ते वाक्य बाहेर पडतं, कैसे हराया. त्या एका वाक्यानंतर काही क्षण शांतता आणि मग प्रतिक्रिया. कुणासाठी तो आत्मविश्वास, कुणासाठी तो अपमान. पण गोष्ट इथेच थांबत नाही. थोड्याच वेळात आणखी एक विधान केलं जातं. मुंब्र्याला हिरवं करायचं आहे आणि इथूनच ठिणगी पेटते. हा हिरवा रंग पक्षाचा होता की धर्माचा? राजकीय संदेश होता की सांप्रदायिक संकेत? प्रश्न एक, उत्तर अनेक. सोशल मीडिया पेटतो, व्हिडिओ व्हायरल होतो, टिप्पण्या, आरोप, प्रत्यारोप. राजकीय नेते मैदानात उतरतात. कोणी समर्थन करतं, कोणी तीव्र विरोध करतं आणि मग तक्रारी दाखल होतात. आरोप असतो एकच, समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य, आणि ते कायदा जागा होतो. मुंब्रा पोलीस हालचाल करतात आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत कलम 168 लागू होतं. नोटीस बजावली जाते. सहर शेख आणि त्यांचे वडील दोघांनाही नोटीस स्पष्ट असते. अशा प्रकारची वक्तव्य टाळावीत. सोशल मीडियावरही जबाबदारीने बोलावं. समाजात असंतोष निर्माण होईल असं काहीही करू नये. सहर शेख स्पष्टीकरण देतात, माझा उद्देश धार्मिक नव्हता, तो फक्त पक्षाचा रंगाचा उल्लेख होता. पण राजकारणात स्पष्टीकरण नेहमी स्वीकारलं जातच नाही असं नाही. कारण शब्द एकदा बाहेर पडले की त्याचा अर्थ ऐकणारा ठरवतो आणि इथेच खरी समस्या आहे. हा प्रश्न सहर शेख यांच्यापुरता मर्यादित नाही. हा प्रश्न आहे राजकारणात जबाबदारीचा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण ते निरंकुश नाही. एक वाक्य आणि कायदा हस्तक्षेप करतो, एक भाषण आणि पोलीस नोटीस येते. या कथेत कोण बरोबर कोण चूक हे ठरवणं सोपं नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, सत्ता मिळवणं जितकं सोपं आहे तितकं ते सांभाळणंही कठीण आहे. कारण राजकारणात शब्द ही पुरावे बनतात आणि शब्द चुकले तर कायदा थेट दारात उभे राहतो. ही कथा आहे एका विजयाची, पण त्याहून जास्त एका वाक्याची. मी सावधान आहे, तुम्हीही सावधान राहा. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.